नमस्कार मंडळी. रितेश देशमुख यांचा 1 मे रोजी प्रदर्शित झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित राजा शिवाजी हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल बघा. या चित्रपटामध्ये मराठीसह हिंदीतल्या दिग्गज कलाकारांची तगडी अशी स्टारकास्ट आहे. जसं की संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र दोशी, अमोल गुप्ते, भाग्यश्री. परंतु आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत की राजा शिवाजी या चित्रपटासाठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलेले आहे, त्यामागील नेमकी माहिती काय आहे. मग तुम्हाला माहिती आहे का, कोण्या कलाकारांनी नेमकी किती मानधन घेतलेली आहे? सर्वात जास्त मानधन कोणत्या कलाकारांनी घेतली, सर्वात कमी मानधन कोणत्या कलाकारांनी घेतली, माहिती का? नाही ना? मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका. तर पहिले आपण बघूया संजय दत्त यांच्या मानधनाबद्दल. तर संजय दत्त यांनी या चित्रपटामध्ये अफजल खानाची भूमिका साकारलेली आहे आणि त्यांच्या या अभिनयाचे चारही बाजूनी कौतुक होत आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार संजय दत्त यांनी या चित्रपटासाठी 8 ते 10 कोटीचे मानधन घेतलेले आहे. तर दुसरं नाव म्हणजे अभिषेक बच्चन याचं. अभिषेक बच्चन यांनी संभाजी शहाजी भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मोठ्या भावाची भूमिका साकारलेली आहे आणि या भूमिकेसाठी अभिषेक बच्चन यांनी 6 ते 8 कोटीचे मानधन घेतलेले आहे. तर तिसरं नाव म्हणजे भाग्यश्री यांचं. तर भाग्यश्री यांनी या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची आई जिजाबाई यांची भूमिका साकारलेली आहे आणि माहितीनुसार त्यांनी या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 1 ते 2 कोटीचे मानधन घेतलेले आहे. चौथे नाव म्हणजे महेश मांजरेकर यांचं. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटामध्ये लखुजीराव जाधव यांची भूमिका साकारलेली आहे आणि या भूमिकेसाठी माहितीनुसार त्यांनी 2 ते 3 कोटीचे मानधन घेतलेले आहे. आणि पाचवे नाव म्हणजे फरदीन खान यांचं. तर फरदीन खान यांनी या चित्रपटामध्ये मुघल सम्राट शहाजहानची भूमिका साकारलेली आहे आणि माहितीनुसार त्यांनी देखील या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 2 ते 3 कोटीचे मानधन घेतलेले आहे. आणि ओव्हरऑल बजेट बाबतीत जर का विचार करायचं झालं तर तुम्हाला देखील माहित असेल बघा, या चित्रपटाचं बजेट किती आहे. तर मराठीमध्ये तयार होऊन हिंदी आणि तमिळमध्ये डब होणाऱ्या या मराठी चित्रपटाचं बजेट आहे 100 कोटीचं. तर ही वेगळ्या प्रकारची माहिती जर का तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणि संक्षिप्त रूपामध्ये जर का कळाली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस. तोपर्यंत गुड बाय.